हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम वन्स अगेन. सो आपण जो आत्ताचा टॉपिक बघतोय तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम, जो की EM वेव्ज असं आपण ज्याला म्हणतो. आणि EM वेव्हचा स्टडी आपण सुरुवातीला करतो. या टॉपिकमधला आपला निम्मा पार्ट असेल तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सशी रिलेटेड असेल आणि निम्मा पार्ट जो असेल तो असेल कम्युनिकेशन सिस्टीमवरती असेल, कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या बेसवरतीच कम्युनिकेशन पॉसिबल असतं. सो आपल्याला कम्युनिकेशन सिस्टीममध्ये ह्या सगळ्या वेव्हचा स्टडी करायचा असतो. तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा अभ्यास करतोय लास्ट लेक्चरपासून. मग आपण वेगवेगळ्या रेज बघितल्या होत्या. अजून एक दोन टाईपच्या, एक एक्स रेज आणि गॅमा रेजचा स्टडी आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. तर तो स्टडी आज आपण करणार आहोत. त्याचबरोबर त्याच्या पुढचा जो आहे तर वेव्ह प्रोपोगेशन हे कुठल्या कुठल्या पद्धतीनं होतं याचा एक स्टडी आपण करणार आहोत. म्हणजे ग्राउंड वेव्ह कम्युनिकेशन कसं असतं किंवा ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन कसं असतं, स्पेस वेव्ह प्रोपोगेशन कसं असतं किंवा स्काय वेव्ह प्रोपोगेशन कसं असतं. त्यात एक छोटासा फॉर्म्युला आहे आपल्याला डिस्टन्सचा, तो एक आपण आज डिराईव्ह करणार आहोत. सो आजचा आपला स्टडी असेल एक 2 पॉईंट्स राहिलेले रेजचे आहेत ते 2 पॉईंट्स, त्याचबरोबर प्रोपोगेशन मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत किंवा पृथ्वीच्या सरफेसपासून वरती कुठले कुठले लेयर्स अवेलेबल आहेत ज्याचा कम्युनिकेशनवरती किंवा त्या वेव्हजवरती परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन डिस्टर्ब होऊ शकतं. सो जे काही लेयर्स आहेत, स्पियर्स आहेत, त्याचासुद्धा परिणाम ह्या कम्युनिकेशनवरती होत असतो. चला तर आपण ते बघूया. पण त्याच्या आधी आपण एक्सरेज आणि गॅमा रेजचा स्टडी करूया. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगेन की एक्सरेज आपल्याला माहिती आहे की कॅथोड ट्यूब असते, ॲक्सेलरेटिंग कॅथोड ट्यूबपासून आपल्याला रेज मिळतात, वेव्ज मिळतात, त्यांना जनरली एक्स रेज म्हटलं जातं. आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी असेल किंवा ॲटम्स न्यूक्लियाय जो होता त्याच्यापासून जे काही आपल्याला रेज मिळतात किंवा पार्टिकल्स मिळतात त्यांना आपण गॅमा रेज असं म्हटलं होतं. सो एक्स रेजचा आणि गॅमा रेजचा आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करूया. सो पहिल्यांदा आपण एक्स रेजवरती कॉन्सन्ट्रेशन करूया. एक्स रेज बघा, हे थिअरॉटिकल पॉईंट्स आहेत. लास्ट लेक्चरला सुद्धा मी तुम्हाला एका सेंटेन्समध्ये पहिल्यांदा त्याचा अर्थ सांगितलेला होता, त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या आणि ते आपण त्याच्यानंतर युजेस बघितले होते. सो एक्स रेज आर प्रोड्युस्ड व्हेन कॅथोड रेज आर, कॅपिटल काढलं तरी चालेल, एक्स रेज आर प्रोड्युस्ड व्हेन कॅथोड रेज, just cathode terminal, cathode rays are suddenly stopped by an obstacle, suddenly stopped by an obstacle. एक जनरल स्टेटमेंट मी तुम्हाला याच्याशी रिलेटेड सांगितलं. म्हणजे आपल्याला कॅथोड रेज पासून कुठल्या रेज मिळतात, एक्स रेज मिळतात असं आपण म्हणू, ज्याचा की वापर मेडिकल फील्डमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. प्रॉपर्टीज बघूया. दे आर हाय एनर्जी EM वेव्ज. ज्या ज्या सोप्या आहेत, इंटरेस्टिंग आहेत त्याच फक्त घेऊया. दे आर हाय एनर्जी EM वेव्ज. बघा, व्हेरी सिंपल प्रॉपर्टी. ज्या काही एक्सरेज असतात त्याची एनर्जी थोडक्यात कशी आहे, हाय एनर्जी आहे. अगदी सिंपल आपण सांगू शकतो की दे आर हाय एनर्जी EM वेव्स. दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे थोडक्यात ह्या वेव्हचं डिफ्लेक्शन जे आहे, जसं की डिफ्लेक्शन होतं ना, चार्जचं डिफ्लेक्शन होतं बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतात त्यांचं डिफ्लेक्शन होतं, त्या पद्धतीनं या वेव्हचं डिफ्लेक्शन होऊ शकणार नाही जरी तिथे इलेक्ट्रिक फील्ड असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल तरीसुद्धा. एक्स रेज आयनाइज द गॅसेस थ्रू विच दे पास. एक्स रेज आयनाइजेस किंवा आयनाइज द गॅस थ्रू विच, ज्याच्यामधनं थ्रू विच दे पास, म्हणजे थोडक्यात ज्या गॅसमधनं त्या पास होतील त्या गॅसला आयनाइज करतील, आयनायझेशन तयार केलं. आयन्स तयार होतात ना, प्लस मायनस जसे असतात आयन्स तसे ते आयन्स तयार होतील. दे हॅव हाय पेनेट्रेटिंग पॉवर. इट इज ऑल्सो व्हेरी सिंपल. दे हॅव high
पेनेट्रेटिंग पॉवर. एक हाय पॉवरनं त्या काय होऊ शकतात, पेनेट्रेट होऊ शकतात. पेनेट्रेट म्हणजे आपल्याला माहिती आहे की इन्सिडंट होतील किंवा मर्ज होतील ना, म्हणजे पेनेट्रेट होणे. सो हाय एनर्जी किंवा हाय पॉवरनं त्या काय होऊ शकतात, पेनेट्रेट होऊ शकतात. देअर ओव्हरडोस कॅन किल लिव्हिंग प्लांट अँड ॲनिमल, ओव्हरडोस टिश्यूज अँड हेन्स दे आर हार्मफुल म्हणूया फक्त. दे आर हार्मफुल म्हणूया. हार्मफुल म्हणजे कधी जर ओव्हरडोस झाला त्या एक्सरेचा एखाद्या ॲनिमलवरती किंवा आपल्यावरती सुद्धा किंवा प्लांटवरती सुद्धा, तर ते काय होऊ शकतं, हार्मफुल होऊ शकतात. का तर हाय एनर्जीने त्या काय होत असतात, पेनेट्रेट होऊ शकतात. सो एवढ्या जरी प्रॉपर्टीज लक्षात राहिल्या तरी सुद्धा चालू शकतात. बघा हाय एनर्जी म्हटलं ते डिफ्लेक्ट होत नाहीत म्हटलं आयनाइज करतात गॅसला म्हटलं, पेनिट्रेटिंग पॉवर जास्त आहे म्हटलं, आणि त्या पेनिट्रेटिंग पॉवरने हाय एनर्जी असल्यामुळे कशा आहेत, त्या हार्मफुल आहेत असं आपण म्हणू शकतो. युजेस लिहूया. युजफुल इन द स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल्स. इथं मी युजेस लिहितो, युजेस. सो युजफुल इन द स्टडी ऑफ क्रिस्टल्स. क्रिस्टल्स पार्ट असतो ना, क्रिस्टल एक मटेरियलच आहे ना, क्वार्ट्ज क्रिस्टल किंवा ऑसिलेटर्समध्ये वापरले जातात. क्रिस्टल एक पार्ट आहे, तर त्याच्या स्टडीसाठी तो एक्सरेज यूज केले जातात. एक्सरे फोटोग्राफ्स आर युजफुल टू डिटेक्ट बोन फ्रॅक्चर. एक्सरे फोटोग्राफ्स हा सगळ्यांना आता माहिती आहे बघा उपयोग. एक्सरे फोटोग्राफ्स आर युज्ड टू डिटेक्ट बोन फ्रॅक्चर. आपल्याला माहिती आहे ना, आपण एक्सरे काढतो ना, एक्सरे काढल्यानंतर आपल्याला हाडांचं जे फ्रॅक्चर आहे ते आयडेंटिफाय करता येतं, बोन फ्रॅक्चर. सिटी स्कॅनसाठी यूज करता येईल. एक्सरेज आर यूज टू डिटेक्ट फ्लॉज और क्रॅक्स इन मेटल्स. ठीक आहे, हे सुद्धा लिहिलं तरी चालेल. युज्ड टू डिटेक्ट एवढंच लिहितो बाबा मी. फॉल्स किंवा क्रॅक्स म्हणतो मेटल्समधले, क्रॅक्स इन मेटल्स. ओके. मेडिकल फील्डमध्ये सिटी स्कॅन एक ॲप्लिकेशन याचं आपण सांगू शकतो. ओके. कॅथोड ट्यूब जी आहे किंवा CRT ट्यूब आहे किंवा स्कॅनिंग केलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीचे स्कॅनिंग्स असतात बघा. कार्डियाक काढला जातो म्हणा किंवा टेस्ट असतात बघा वेगवेगळ्या. ओके. की ज्याच्यामध्ये एक्सरेचा वापर करून त्याचे रिपोर्ट्स काढले जातात आणि त्याच्या आतमध्ये जे काही डॅमेज असेल किंवा जो काही चेंज असेल आपल्या बॉडीच्या आतमध्ये, तर तो चेंज काय केला जातो, याच्या थ्रू काढला जातो. सो दीज आर सम बेसिक. अजूनही आहे की यूज टू डिटेक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह ओपीएम, म्हणजे जे काही एक्सप्लोजिव्ह मटेरियल्स आहेत ॲटॉमिक स्ट्रक्चरमधले, ते एक्सप्लोजिव्ह मटेरियलसुद्धा डिटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं, एक्सरेचा वापर हा केला जातो. सो दीज आर सम बेसिक टर्म्स रिलेटेड टू द एक्सरे. सो असंच आपण आता गॅमा रेजची स्टडी बघूया. तो इथपर्यंत एवढं व्यवस्थित लिहून घ्या. चला नेक्स्ट स्टडी आपण बघूया. गॅमा रेज मी हेडिंग लिहिलेलं आहे बघा, गॅमा रेज. ओके. तर मी म्हटलं की ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये जे काही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, युरॅनियम, रेडियम, थोरियम लाईक, तर त्यांच्यापासून मिळणारे जे काही रेज असतात त्यांना आपण काय म्हणूया, गॅमा रेज असं म्हटलं तरी चालेल. ओके. सो गॅमा रेज आर इमिटेड फ्रॉम द न्यूक्लियाय ऑफ gamma rays are emitted from the nuclei of some radioactive element like radium, थोरियम, ओके, एटसेट्रा म्हणतो मी. ओके. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ना, रेडिओ ॲक्टिव्हिटी साठी जे एलिमेंट्स वापरले जातात, न्यूक्लियाय वापरले जातात, ते सगळे एलिमेंट्स आहेत आणि त्या एलिमेंट्सपासून काही रेज इमिट होतात, त्यांना आपण काय म्हणूया, गॅमा रेज असं म्हणूया. ओके. दे आर हायेस्ट एनर्जी EM वेव्ज असं म्हणूया. सो प्रॉपर्टीज बघूया पुन्हा. दे आर हायेस्ट एनर्जी. प्रॉपर्टीज बघा कशा लिहितो मी. दे हॅव हायेस्ट एनर्जी EM वेव्स.
त्यांची एनर्जी कशी आहे, पुन्हा एकदा हाय एनर्जी आहे, सेम एक्सरे सारखं. दे आर हायली पेनिट्रेटिंग, हे सुद्धा सोपं आहे बघा. दे आर हायली पेनेट्रेटिंग पॉवर म्हणतो मी याला. सेम एक्सरे सारखंच प्रॉपर्टीज याच्या सुद्धा आहेत. पेनेट्रेटिंग पॉवर आहे ती कशी असेल, या गॅमा रेची सुद्धा कशी असेल, जास्त असेल. दे हॅव स्मॉल आयनायझिंग पॉवर. दे हॅव स्मॉल आयनायझिंग पॉवर. म्हणजे एक्सरेजमध्ये काय होतं, हाय पॉवर होती ना, आयनायझेशन करत होते, पण याच्यामध्ये आयनायझेशन पॉवर जास्त नाही. दे किल लिव्हिंग सेल्स. दे कॅन म्हणतो मी इथं, हो तर दे कॅन किल लिव्हिंग सेल्स. लिव्हिंग सेल्सना त्या काय करू शकतात, डॅमेज करू शकतात किंवा किल करू शकतात असं आपण म्हणूया. युज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन. बेसिक युजेस घेऊया. युजेस म्हणजे ॲप्लिकेशन्स बरं का. युज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन. फूड जर प्रिझर्व करून ठेवायचं असेल तर मग त्यासाठी गॅमा रेचा वापर सुद्धा केला जातो. युज्ड इन रेडिओथेरपी फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर अँड ट्यूमर. युज्ड इन रेडिओथेरपी. आता रेडिओथेरपी शब्द आला बघा, रेडिओथेरपी याचा अर्थ गॅमा रेचा वापर करून. युज्ड इन रेडिओथेरपी टू डिटेक्ट कॅन्सर अँड ट्यूमर म्हटलं तरी चालेल. सो ट्यूमर आणि कॅन्सर सारखे जे काही आजार आहेत त्यांचं डिटेक्शन करण्यासाठी याचा वापर केला जातो. दे आर यूज टू प्रोड्यूस न्यूक्लिअर रिॲक्शन. एक सगळ्यात सोपा उपयोग बघा, इथं लिहितो मी. दे आर यूज्ड इन न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये यांचा वापर हा सगळ्यात महत्त्वाचा ॲप्लिकेशन आहे. जसं की रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन, मग याच्यामध्ये म्हणतो मी रेडिओ ॲक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाचा, रेडिओ ॲक्टिव्हिटी. ओके, हा त्याचा बेसिक यूज झाला. ओके, सो दीज आर सम प्रॉपर्टीज अँड सम युजेस ऑफ द गॅमा रेज. सो गॅमा रेज तयार कुठून होतात, तर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जे आहेत किंवा रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट जे आहेत त्यांच्यापासून हे गॅमा रेज तयार होतात. त्याच्या काही ठराविक प्रॉपर्टीज आहेत आणि त्याचे काही ठराविक ॲप्लिकेशन्स आहेत. सो दीज आर थिअरॉटिकल पॉईंट्स रिलेटेड टू द गॅमा रेज. ओके, सो नेक्स्ट हेडिंग इज प्रोपोगेशन ऑफ EM वेव्स. आता पुढचा पॉईंट आपण बघणार आहे प्रोपोगेशन ऑफ EM वेव्स. व्हॉट इज मीन बाय प्रोपोगेशन. प्रोपोगेशन म्हणजे वेव्ह ट्रान्समिशन थोडक्यात. ओके, वेव्ह प्रोपोगेट होते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, त्याला आपण वेव्ह प्रोपोगेशन म्हणतो. सो इट इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग द वेव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. सिम्पल वेव्ह प्रोपोगेशन. तर आता वेव्ह प्रोपोगेशनमध्ये आपल्याला काय काय शिकायचं, मी ते एक डायग्राम ड्रॉ केलेला आहे, त्याच्याकडे थोडंसं आपण नंतर बघूया. पण वेव्ह प्रोपोगेशन म्हटलं की आपल्याला वेव्ज पाठवायच्या आहेत दुसऱ्या ठिकाणावरती किंवा रिसीव्ह करायच्या आहेत दुसऱ्या ठिकाणावरून आपल्या ठिकाणावरती. सो त्याला आपण वेव्ह प्रोपोगेशन म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपोगेशन. मग हे वेव्ह प्रोपोगेशन जनरली कम्युनिकेशन सिस्टीमसाठी इम्पॉर्टंट असतं. आणि कम्युनिकेशन सिस्टीममध्ये हे 3 प्रकारे आपण करतो. एक ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन करतो, ग्राउंड सरफेसच्या जवळचं प्रोपोगेशन म्हणूया आपण ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन. एक थोडंसं त्याच्यापेक्षा वरती आपण करतो स्पेस वेव्ह प्रोपोगेशन, आणि थोडंसं स्पेस आणि त्याच दरम्यान करतो ते म्हणजे स्काय वेव्ह प्रोपोगेशन. म्हणजे थोडक्यात जे काही वेव्हचं प्रोपोगेशन आहे ते 3 टाईप्समध्ये होतं, ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन, स्पेस वेव्ह प्रोपोगेशन आणि स्काय वेव्ह प्रोपोगेशन. तर हे आपण तिन्ही प्रोपोगेशन, त्यांच्या डायग्राम्स आणि त्यांच्या डेफिनेशन्स हे थेरॉटिकल याच्यामध्ये बघणार आहे. पण तत्पूर्वी आपल्याला एक नवीन पॉईंट शिकायचा आहे. तो पॉईंट काय आहे बघा, अर्थ्स अँड ॲटमॉस्फेरिक लेयर्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या भोवती एक थर आहेत, असे बरेचसे थर आहेत, त्यांना लेयर्स म्हणतो आपण. देर आर नंबर ऑफ लेयर्स अराउंड द अर्थ सरफेस, बरोबर ना. एक ओझोन लेअर तुम्ही ऐकला असेल बघा, आता इथं मी दाखवलेलं नाही पण इथं ओझोन लेअर प्रेझेंट असतो. सो असे नंबर ऑफ लेयर्स आहेत, त्याच्यातले जे महत्त्वाचे लेयर्स आहेत ते मी इथं दाखवलेले आहेत. म्हणजे आपण जसं पृथ्वीच्या सरफेसवरून वरती जाऊया एका ठराविक डिस्टन्सवरती, मग जसं आपण वरती जातो तसं आपल्याला काय मिळतात की डिफरंट टाईप्स ऑफ लेयर्स बघायला मिळतात. ओके, मग आता ते लेयर्स कुठले कुठले आहेत बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अर्थ सरफेसवरती आहे असं इमॅजिन करूया.
तर अर्थ सरफेसपासून अगदी जवळचा जो लेअर आहे त्याला आपण इथं ट्रोपोस्फिअर असं म्हटलेलं आहे. सो त्याची व्हॅल्यू जी आहे 20 किलोमीटर. याचा अर्थ काय की जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावरती पृथ्वीपासून, म्हणजे 20 किलोमीटर म्हणजे पण फार अंतर झालं ना आपल्यासाठी. म्हणजे एवढं जे अंतर आहे त्या अंतर जे आहे किंवा तो जो स्पेअर आहे, तो जो लेअर आहे त्याला जनरली ट्रोपोस्फिअर असं म्हटलं जातं. तसाच स्ट्रॅटोस्फिअर आहे ज्याची रेंज 50 आहे, मेसोस्फिअर आहे ज्याची 85 आहे, थर्मोस्फिअर आहे ज्याची 690 आहे, एक्सोस्फिअर आहे ज्याची 10K किलोमीटर आहे, म्हणजे 10,000 किलोमीटर रेंज आहे एवढी. बघा खूप मोठी रेंज झाली. एवढे सगळे लेयर्स काय आहेत हे पृथ्वीच्या वरती आहेत. आता याचं लास्ट सिलेबसमध्ये हा ॲक्च्युली 12th पॉईंट होता कम्युनिकेशन सिस्टीममध्ये. प्रत्येकाचं इन डिटेल एक्सप्लेनेशन होतं, पण त्याची फारशी गरज इथं नाही आहे. आपल्याला फक्त लेयर्स कुठले कुठले आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आता नवीन सिलेबसला फक्त एवढीच डायग्राम आपल्याला इंट्रोड्यूस होते. याच्यामध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, अर्थ सरफेसच्या वरती असलेले हे सगळे लेयर्स आहेत, हे सगळे स्पियर्स आहेत असं आपण म्हणूया अर्थ सरफेसच्या वरती. आता बघा, आता आपल्याला माहिती आहे की वेव्ह कम्युनिकेशन होत असतं. अगदी सॅटेलाइट ह्याच्या पण वरती असतो बरोबर, तरीसुद्धा आपण सॅटेलाइट बरोबर कम्युनिकेशन करतो. म्हणजे सॅटेलाइटमधून निघणाऱ्या वेव्ह ज्या आहेत किंवा पृथ्वीच्या सरफेसवरनं सॅटेलाइटपर्यंत जाणाऱ्या वेव्ज आहेत हे सगळ्या ह्या लेयर्समधूनच ट्रान्समिट होत आहेत ना. सो हे जे लेयर्स आहेत ह्या लेयरचा त्या वेव्जवरती काय होत असतो, परिणाम होत असतो, जेणेकरून कम्युनिकेशन डिस्टर्ब होईल. ओझोन लेअर बघा, ओझोन लेअर सुद्धा सूर्यापासून जे काही हार्मफुल रेज आहेत ते तो ॲब्झॉर्ब करतोय, जेणेकरून आपल्याला फार पण सूर्यापासून रेज जे की हॉट किंवा जे हिटिंग फॉर्ममध्ये आहे ते आपल्यापर्यंत येत नाही आहेत. सो असं प्रत्येक लेअरचं काही ना काहीतरी काम ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, म्हणून याला म्हटलं जातं अर्थ अँड ॲटमॉस्फिअर लेयर्स. आणि याच्यामधनं कम्युनिकेशन होत असतं. मग ते जे कम्युनिकेशन असतं ते 3 टाईपचं असतं. ते 3 टाईप्स आहेत ते आपण बघूया. एक ग्राउंड आहे, एक स्पेस आहे आणि एक स्काय आहे. सो वन बाय आपण सगळे बघूया. सो पहिल्यांदा बघूया ग्राउंड, ज्याला की सरफेस वेव्ह प्रोपोगेशन असं म्हटलेलं आहे. फर्स्ट टाईप म्हणतो मी ग्राउंड म्हणजे सरफेस. बघा ग्राउंड म्हणजे सरफेस ना, पृथ्वीचा सरफेस. सो ग्राउंड किंवा सरफेस वेव्ह प्रोपोगेशन म्हणतो. बघा मी त्याला अगदी सोपं आहे, मी डेफिनेशन दिल्यानंतर तुमच्या अर्थ लक्षात येईल की ग्राउंड वेव्ह किंवा सरफेस वेव्ह प्रोपोगेशन म्हणजे नक्की काय असतं. व्हेन ए रेडिओ वेव्ह फ्रॉम ए ट्रान्समिटिंग अँटेना, मी डेफिनेशन आधी आहे तशी लिहितो. व्हेन ए रेडिओ वेव्ह फ्रॉम ए ट्रान्समिटिंग अँटेना, अँटेना म्हणजे काय, एक मेटॅलिक कंडक्टर आहे ना, मेटल आहे तो, ज्याच्यापासून वेव्ह काय होत आहेत, ट्रान्समिट होत आहे. ट्रान्समिटिंग अँटेना प्रोपोगेट्स नियर द सरफेस ऑफ अर्थ, प्रोपोगेट्स नियर, पृथ्वीच्या सरफेसच्या जवळ ना, नियर द सरफेस ऑफ अर्थ, नियर द सरफेस ऑफ अर्थ, so as to reach the receiving antenna, so as to reach म्हणजे पोहोचणे, reach the receiving antenna. The wave propagation is called as the wave propagation is called as ground wave propagation. Very simple definition. When a radio wave from a transmitting antenna propagates near the surface of the earth, पृथ्वीच्या सरफेस जवळून जाणाऱ्या ज्या काही रेज असतील, मग त्या अगदी ट्रान्समिटिंग अँटेनाकडनं रिसिव्हिंगकडे जात असतील किंवा रिसिव्हिंग अँटेनाकडनं ट्रान्समिटिंग अँटेनापर्यंत येत असतील, काही म्हणू शकतो ना. सो ज्या काही वेव्हचं हे जे ट्रान्समिशन सुरू आहे पण कुठं, अगदीच लिमिटेड डिस्टन्सवरती, इथल्या इथं असं आपण म्हणूया. ओके, सो ते जे काही लिमिटेड डिस्टन्सवरती जे काही कम्युनिकेशन प्रोपोगेशन सुरू आहे त्यांना आपण म्हणूया की ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन. मग याच्यामध्ये जवळपास 2 मेगाहर्ट्जपेक्षा ज्या काही कमी फ्रिक्वेन्सीज आहेत, मग टी व्ही ट्रान्समिशन असेल, टी व्ही सिग्नल ट्रान्समिशन असेल, FM सिग्नल ट्रान्समिशन असेल,
यांच्यासाठी जे काही प्रोपोगेशन वापरलं जातं किंवा अगदीच लिमिटेड डिस्टन्सवरती जे काही कम्युनिकेशन असेल, जे काही वेव्ह प्रोपोगेशन असेल, ते जे प्रोपोगेशन वापरलं जातं त्याला आपण ग्राउंड वेव्ह किंवा सरफेस वेव्ह प्रोपोगेशन असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज आवर फर्स्ट टाईप. मी डायग्राम सगळ्यांची एकत्रच हवं तर काढून तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन करतो. आपण सेकंड बघूया स्पेस वेव्ह. या डायग्राम्स आणि डेफिनेशन मी आहे तसेच ठेवतो. सो सेकंड इज व्हॉट? स्पेस वेव्ह propagation. Space wave propagation. Okay, when the radio waves from the transmitting antenna reach when the radio waves from the transmitting antenna reach, सेम वरच्याचीच कंडिशन आपण इथं पुट करतोय, reach the receiving antenna either म्हणजे receiving antenna either directly along a straight line, either directly along a straight line, ज्याला लाईन ऑफ साईट म्हटलं जातं बघा. लाईन ऑफ साईट, ह्याचा मी अर्थ सांगतो तुम्हाला. लाईन ऑफ साईटचा आयदर लाईन ऑफ साईट और आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द ग्राउंड और आफ्टर रिफ्लेक्शन झाल्यानंतर सुद्धा चालू शकतं. रिफ्लेक्शन फ्रॉम ग्राउंड और सॅटेलाइट, म्हणजे दुसरा एक ऑब्जेक्ट पासून सुद्धा रिफ्लेक्शन घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. और सॅटेलाइट और आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम ट्रोपोस्फियर, एवढंच म्हणतो. और सॅटेलाइट, द वेव्ह प्रोपोगेशन इज कॉल्ड ॲज स्पेस वेव्ह प्रोपोगेशन. इथपर्यंत असेल. इथं बघा. When the radio waves from the transmitting antenna reach the receiving antenna either directly, एक तर डायरेक्ट लाईन ऑफ साईट म्हणजे काय बघा. समजा हा ट्रान्समिटिंग अँटेना आहे आणि हा रिसिव्हिंग अँटेना आहे. ओके, सो ट्रान्समिटिंग अँटेना आणि रिसिव्हिंग अँटेना जर एकमेकांना दिसत असतील समोरासमोर तर डायरेक्ट वेव्ह जाणार आहे ना, लक्षात येते. मग डायरेक्ट वेव्ह जाणार ह्याचा अर्थ ती काय होते? लाईन ऑफ साईट म्हणलं जातं त्याला. लाईन ऑफ साईट म्हणजे दिसणे थोडक्यात. ओके, सो लाईन ऑफ साईट म्हणजे काय की जर ट्रान्समिटिंग अँटेनापासून रिसिव्हिंग अँटेनापर्यंत जर एखादी वेव्ह डायरेक्ट जात असेल, समोरासमोर जर दोन अँटेनाज असतील असं आपण म्हणूया, तर त्याला काय म्हटलं जातं? लाईन ऑफ साईट सिंपल म्हटलं जातं. ओके, किंवा आयदर ऑर पण म्हटलेलं आहे ना. और आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द ग्राउंडपासून रिफ्लेक्शन सुद्धा झालं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे ट्रान्समिटिंग अँटेनानं वेव्ह पाठवली, ती रिफ्लेक्ट होऊन पुढं तर रिसिव्हिंगला गेली. किंवा सॅटेलाइट सुद्धा कन्सिडर केला जातो. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट स्पेसमध्ये आहे त्याच्यावरती जाऊन जरी वेव्हचं रिफ्लेक्शन झालं आणि पुन्हा ती जर रिसिव्हिंग अँटेनाला मिळाली तरी सुद्धा त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याला आपण स्पेस वेव्ह प्रोपोगेशन म्हणू शकतो. सो हे दोन टाईप्स झाले बघा. तिसरा टाईप मी इथं लिहितो आणि त्याच्यानंतर ह्या तिघांची एकत्र डायग्राम ड्रॉ करूया, म्हणजे थोडक्यात तिघांचा अर्थ आपल्याला समजून जाईल. तर त्यातले हे दोन झाले प्रोपोगेशन. पहिला झाला तो ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन आणि दुसरा झाला तो स्पेस वेव्ह प्रोपोगेशन. तिसरा आपण काढूया स्काय वेव्ह प्रोपोगेशन. याची सुद्धा मी तुम्हाला डेफिनेशन पहिल्यांदा लिहून देतो. स्काय वेव्ह प्रोपोगेशन. So let's see the definition. When radio waves from a transmitting antenna reach the receiving antenna after reflection in the ionosphere, when a radio waves from the transmitting antenna reach the receiving antenna from reflection किंवा reflected from आयोनोस्फेअर सगळ्यात वरती होता का टेम्परेचर वगैरे असलेला, एक्सोस्फेअर असलेला, ओके, थर्मोस्फेअर असलेला, टेम्परेचरशी रिलेटेड असलेला स्फेअर जो होता
त्या स्पेअरपासून जर रिफ्लेक्ट झाला तर वेव्ह प्रोपोगेशन इज कॉल्ड ॲज द वेव्ह प्रोपोगेशन. द वेव्ह प्रोपोगेशन is called as sky wave propagation. Is called as sky wave propagation. So these are the three definitions of the wave propagation, that is ground wave propagation, space wave propagation and sky wave propagation. Okay, we will see the relations of these three definitions or these 3 points with respect to each other by particular diagram. ओके, आपण ज्या 3 टाईपचे प्रोपोगेशन्स बघितले, ओके, त्या 3 टाईप प्रोपोगेशनला आपण नावं दिली, ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन, स्काय वेव्ह प्रोपोगेशन आणि स्पेस वेव्ह प्रोपोगेशन म्हटलं. तर ते जे 3 प्रोपोगेशन जर डायग्रामॅटिकली जर आपल्याला शो करायचे असेल तर ते कशा पद्धतीने करायचे बघा. अगदी सिंपल, पहिल्यांदा अर्थ सरफेस ड्रॉ करायचा. अर्थ सरफेसवरती एक इथं TX म्हटलेला आहे, मी RX म्हटलेला आहे. TXचा अर्थ असतो ट्रान्समिटिंग अँटेना. TX म्हणजे काय? ट्रान्समिटिंग अँटेना. आणि RXचा अर्थ असतो रिसिविंग अँटेना. ओके, सो एक झाला ट्रान्समिटिंग अँटेना आणि दुसरा झाला रिसिविंग अँटेना. तर ट्रान्समिटिंग अँटेनापासून रिसिविंग अँटेनाकडे आपलं कम्युनिकेशन पॉसिबल आहे असं आपण इमॅजिन करतोय. म्हणजे वेन वेव्ज कमिंग फ्रॉम ट्रान्समिटिंग अँटेना अँड रिसीव्ह टू द रिसिविंग अँटेना असं सुद्धा म्हटलं तरी चालू शकतो. कारण प्रत्येक डेफिनेशनमध्ये आपण असंच म्हटलेलं आहे की ट्रान्समिटिंग अँटेनाकडनं रिसिविंग अँटेनाकडे जी काही वेव्ह रीच होते, जी काही वेव्ह पोहोचते, ते एकतर रिफ्लेक्शनच्या माध्यमातून पोहोचते, एकतर डायरेक्ट पोहोचते, आयोनोस्फेअरमधनं रिफ्लेक्शन होतं, किंवा अगदीच सॅटेलाईटपासून सुद्धा ती काय होते, रिफ्लेक्ट होऊन रिसिविंग अँटेनापर्यंत जाते असं आपण म्हणतोय. ओके, देअरफॉर दीज 2 आर द अँटेनाज. 2 अँटेनाज आहेत, एक म्हणजे ट्रान्समिट करणारा अँटेना आहे आणि एक म्हणजे रिसीव्ह करणारा अँटेना आहे. ओके, आपण पहिला जो प्रकार बघितला होता तो म्हणजे ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन. म्हणजे बघा, अर्थ सरफेसच्या जवळच, म्हणजे हा जो पार्ट आहे, सो दिस पार्ट इज नियर टू द अर्थ सरफेस. म्हणजे अगदी आता हे इथं दाखवलेलं, पण हा जर ट्रान्समिटिंग अँटेना छोटा असेल इथं असा, म्हणजे अगदी कमीत कमी रेंज असलेला किंवा कमीत कमी हाईट असलेला थोडक्यात अँटेना असेल, तर त्याच्यापासून कम्युनिकेशन जे पॉसिबल होतं, जे प्रोपोगेशन पॉसिबल होतं, ते नियर टू द अर्थ सरफेस असं आपण म्हणतो. अर्थ सरफेसपासून एकदम जवळ असलेलं ते कम्युनिकेशन आहे, बरोबर. म्हणजे ते जे कम्युनिकेशन असतं त्याला आपण ग्राउंड वेव्ह कम्युनिकेशन किंवा ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन असं म्हटलेलं होतं. त्यालाच आपण दुसरं नाव असं वापरलं होतं की सरफेस वेव्ह प्रोपोगेशन. ओके, सो द कम्युनिकेशन ऑर द प्रोपोगेशन विच इज नियर टू द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या अगदी जवळ असलेलं प्रोपोगेशन म्हणजे आपण पहिलं नाव दिलेलं होतं ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन म्हणलं होतं. दुसरं जे सांगितलं होतं आपण स्पेस वेव्ह प्रोपोगेशन, ते एकतर डायरेक्ट लाईन ऑफ साईट असेल किंवा रिफ्लेक्शन असेल. लाईन ऑफ साईटचा अर्थ बघा, ही लाईन चेक करा. सो हा रिसिविंग ट्रान्समिटिंग अँटेना आहे, हा रिसिविंग अँटेना, दोघं एकमेकांच्या समोर दिसत आहेत असं आपण म्हणूया. म्हणजे जेव्हा जर 2 व्यक्ती एकमेकांच्या समोर बघत, एकमेकांच्याकडे बघत असतील तर त्याला लाईन ऑफ साईट असं म्हणायचं. एकाला दुसरी दिसते, दुसऱ्याला पहिली दिसते व्यक्ती ना. सो समोरासमोर आहे सगळं, म्हणजे लाईन ऑफ साईट म्हटलं जातं. सो जे काही लाईन ऑफ साईट कम्युनिकेशन असेल किंवा अगदीच रिफ्लेक्शन असेल बघा, त्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्शन शब्द वापरला होता. मग अगदी ते सॅटेलाईटपासून रिफ्लेक्शन असेल किंवा अर्थ सरफेसपासून रिफ्लेक्शन असेल, त्या ज्या वेव्ह होत्या त्यांना आपण स्पेस वेव्ज म्हणलं होतं बघा. म्हणजे मी इथं नाव दिलेलं आहे स्पेस वेव्ह प्रोपोगेशन. ओके, सो दिस 1 1 2 3. सो 1 2 3 याला आपण काय म्हणू शकतो, स्पेस वेव्ह प्रोपोगेशन म्हणू शकतो. म्हणजे की ज्याच्यामध्ये रिफ्लेक्शन तर होणार आहे, मग ते रिफ्लेक्शन कुठनं होईल, एकतर आयदर फ्रॉम ग्राउंड स्टेट और अगदीच लाईन ऑफ साईट, डायरेक्ट कम्युनिकेशन म्हणूया, डायरेक्ट प्रोपोगेशन म्हणूया, किंवा अगदी सॅटेलाईटपासून सुद्धा रिफ्लेक्शन झालेलं प्रोपोगेशन असेल, त्याला आपण म्हटलं जातं स्पेस वेव्ह प्रोपोगेशन. आणि तिसरं जनरली आयोनोस्फेअर, जो एक्झोस्फेअर थर्मोस्फेअर आहे ना, ते जे स्पेअर आहेत त्या स्पेअरला जाऊन जर वेव्ह एखादी जर माघारी आली तर त्याला आपण काय म्हणतो, स्काय वेव्ह प्रोपोगेशन म्हणतो. बघा, स्पेशली स्काय वेव्ह प्रोपोगेशनमध्ये काय सांगितलं जातं, तर आयोनोस्फेअरला जाऊन जर एखादी वेव्ह रिफ्लेक्ट होऊन जर पुन्हा रिसिविंग अँटेनाकडे आली तर त्या प्रोपोगेशनला आपण काय म्हणू शकतो, स्काय वेव्ह प्रोपोगेशन असं म्हणू शकतो. सो कम्युनिकेशन सिस्टीमची ही थोडक्यात सुरुवात आहे. इथपर्यंत आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा सगळा पार्ट संपतोय. इथून पुढे कम्युनिकेशन सिस्टीमची आपल्याला सुरुवात मिळते आणि इथनं पुढे जे काही पॉईंट्स आहेत ते सगळे
कम्युनिकेशन सिस्टीमशी रिलेटेड मिळतात आपल्याला. आता याच्यामध्ये अजून एक छोटंसं एक्सप्रेशन आपण आजच बघणार आहे, पण याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे काय बघा, कम्युनिकेशन सिस्टीमची एक बेसिक ब्लॉक डायग्राम आहे की नक्की कम्युनिकेशन म्हणजे काय असतं. कम्युनिकेशन म्हणजे काय, आपण एक्सचेंज करतो इन्फॉर्मेशनची फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. मग त्याच्यामध्ये ते ट्रान्समिटिंग पण आलं आणि ते रिसिव्हिंग पण आलं. मग त्याच्यामध्ये मॉड्युलेशन प्रकार येतो, डिमॉड्युलेशन येतो, नॉईज येतो, मीडियम येतं, वायरलेस मीडियम येतं, वायर्ड मीडियम येतं. सो जनरली वायरलेस मीडियमचं कम्युनिकेशन कशा पद्धतीनं होतं हे आपल्याला मग ब्लॉक डायग्रामच्या मदतीनं बघायचं आहे. ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन कसं असतं, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन कसं असतं, फेज मॉड्युलेशन AM, FM आणि PM कसे असतात हे आपल्याला यापुढचा कम्युनिकेशनचा पार्ट बघायचा आहे. सो हा सुद्धा एक प्रकारचा थेरॉटिकल पॉईंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन्स, त्याची नावं आणि त्या तिघांची ही कंबाईंड डायग्राम आहे. तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर तिन्ही पॉईंट्स आपण याच्यामध्ये कंप्लीट करतोय. ग्राउंड वेव्ह सुद्धा कंप्लीट करतोय, स्पेस वेव्ह सुद्धा कंप्लीट करतोय आणि स्काय वेव्ह सुद्धा कंप्लीट करतोय. ओके, चला याच्याशीच रिलेटेड पुढचा पॉईंट बघूया. इथपर्यंत समजलं का बघा, जे काही आपण प्रोपोगेशन 3 टाइप्समध्ये दाखवलेलं होतं, ग्राउंड, स्पेस आणि स्काय, ते आपण ह्या डायग्राममध्ये कुठं कुठं आहे ते बघितलेलं आहे. नेक्स्ट बघूया रेंज. बघूया रेंज. द मॅक्सिमम डिस्टन्स ओव्हर विच ए सिग्नल कॅन रीच इज कॉल्ड ॲज इट्स अ रेंज. इथे लिहितो बघा मी रेंज. आता हा शब्द पण बऱ्याच वेळेला सगळ्यांनी ऐकलेला आहे, रेंज. रेंज म्हणजे काय आहे, द मॅक्सिमम डिस्टन्स, सगळ्यात जास्त असलेलं डिस्टन्स ना, जास्तीत जास्त रेंज कुठपर्यंत जाते असं आपण म्हणतो ना, की जिथपर्यंत आपला जो सिग्नल आहे तो सिग्नल रीच झाला पाहिजे, सिग्नल पोहोचला पाहिजे. ओके, सो रेंज इज नथिंग बट द मॅक्सिमम डिस्टन्स ओव्हर विच ए सिग्नल कॅन रीच. द मॅक्सिमम डिस्टन्स ओव्हर विच ए सिग्नल कॅन रीच म्हणजे पोहोचणे. एक मॅक्सिमम डिस्टन्स आहे की ज्या ठिकाणी सिग्नल काय होऊ शकतो, पोहोचू शकतो, त्याला काय म्हटलं जातं, रेंज म्हटलं जातं. आता मला सांगा रेंज कशावरती डिपेंड आहे बघा थोडक्यात. तर आपल्याला माहिती आहे की आपण जेवढा हाईटचा टॉवर असेल तेवढी रेंज जास्त मिळते असं आपण म्हणतो, बरोबर. आता सध्या मोबाईल कम्युनिकेशन हे फास्ट ग्रोईंग आहे. मोबाईल कम्युनिकेशनमध्ये आपण बघतो की बेस स्टेशन्स म्हणजे जो आपल्या घरावरती किंवा आपल्या गावामध्ये आजूबाजूला जो काही टॉवर असतो त्याला बेस स्टेशन असं म्हटलं जातं. तर त्याची जनरली हाईट ही जास्तीत जास्त असते, बरोबर ना. का तर जेवढी जास्त हाईट असेल ना तर तेवढा त्याला त्याच्या आजूबाजूचा एरिया कॅप्चर करायला मिळतो. त्याला सेल्स असं म्हणतात बघा, सेल्स. म्हणजे समजा जर एखादा असा टॉवर असेल तर हा टॉवर काय करतो, तर याच्या आजूबाजूचा सगळा एरिया काय करतो, कॅप्चर करतो. म्हणजे ह्या टॉवरला बेस स्टेशन म्हटलं जातं, BS म्हणतात त्याला. आणि हा काय करतो, बाजूचा एरिया. मग समजा हा एवढा एरिया आणि ह्या एरियाच्या मध्ये इथं कुठं तर तो टॉवर आहे, तर हा सगळा एरिया काय होतो ते ह्या टॉवरने कव्हर केला जातो. मग त्याचं रिप्रेझेंटेशन जनरली कसं केलं जातं बघा. आपल्याला समजा हा सगळा एरिया कव्हर करायचा असेल तर याचं रिप्रेझेंटेशन साधारण ह्या अशा सेल्सने दाखवलं जातं बघा. हेक्झागॉन म्हणतो आपण याला, बरोबर ना, लाईक दिस. म्हणजे प्रत्येक पार्ट जो आहे त्या एरियामधला तो सगळा कव्हर होतोय बघा. म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे हे जर असं रिप्रेझेंटेशन असेल तर आपण याला सेल्स म्हणू शकतो बघा. हेच रिप्रेझेंटेशन साधारण स्क्वेअर किंवा सर्कल का नसतं बघा. ओके, एकतर स्क्वेअर का नसणार आहे कारण आपल्याला सर्क्युलर एरिया कंप्लीट करायचा ना, म्हणून स्क्वेअर नसणार आहे. आणि जर आपण असं राऊंडमध्ये कंप्लीट केलं, समजा हा एरिया, तर बघा जर हा असा एरिया घेतला तर इथं जो आधीमध्ये स्पेस राहतोय ना, यामधल्या स्पेस ह्याच्या जागेत, तर तो ॲज अ रेंज म्हणून कन्सिडर करता येत ना. त्यामुळे याच्यापेक्षा किंवा स्क्वेअरपेक्षा हा हेक्झागॉन आहे तोच आपल्याला ॲज अ सेल म्हणून सांगता येतो. म्हणजे ही रेंज आहे थोडक्यात, बरोबर. मग प्रत्येक टॉवरची एक काय असते, मॅक्सिमम रेंज असते. सो द मॅक्सिमम डिस्टन्स ओव्हर विच ए सिग्नल कॅन रीच अँड दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज रेंज असं म्हटलं जातं. ओके, एक छोटीशी डायग्राम बघूया आपण. तुम्हाला मी एक रेंजचं एक्सप्रेशन आता आपण इथं किंवा जे काही डिस्टन्स आहे, हाईट आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीनं रिलेशन असतं याचं एक आपण छोटंसं एक्सप्रेशन बघूया. एक सगळ्यात पहिल्यांदा अर्थ सरफेस ड्रॉ करू आपण. अर्थ सरफेस लाईक दिस. ओके, आता अर्थ म्हटलं की त्याला सेंटर आला O आणि त्याची रेडियस आली कॅपिटल R. आता आपल्याला माहिती आहे की कॅपिटल R आपण किती घेतो, सो कॅपिटल R इज इक्वल टू 6400 किलोमीटर घेतो. 6400 रेडियस घेतो बघा किलोमीटरमध्ये. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कुठेही इथून पुढे रेडियस आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये रेडियस तर जास्त आपल्याला बघायला मिळते. ग्रॅव्हिटेशन हा
फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला टॉपिक शिकायचा आहे. सो हीच रेडियस अशी जरी घेतली तरी चालते 6400 इंटू 10⁻³ मीटर, कारण जनरली मीटरमध्ये लिहावी लागते, किंवा हे 2 झिरोज घालून हे 64 इंटू 10⁵ असं जरी घेतलं तरी चालतं, किंवा 6.4 इंटू 10⁶ मीटरमध्ये असं जरी घेतलं तरी चालतं. म्हणजे रेडियस ही वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिली जाते, पण आपल्याला समजण्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा रेडियस म्हणजे किती असते, तर रेडियस ही 6400 किलोमीटर असते. ओके, सो आपण एक अर्थ सरफेस ड्रॉ केलेला आहे. आपण काय करूया आता, हा जो अर्थ सरफेस आहे लाईक दिस, तर मी इथे एक टॉवर ड्रॉ करतो बघा. हा दिस इज वन ऑफ द टॉवर विच हॅज हाईट h. काय केलं आपण, अर्थ सरफेसपासून एका साईडला एक टॉवर ड्रॉ केला. सेम लाईन ऑफ साईट वरती दुसरा टॉवर आपण इथं ड्रॉ केला लाईक दिस. सो ह्याचं एक आपण काहीतरी हाईट कन्सिडर करूया. सो लेट अस कन्सिडर इट इज h डॅश. सो देर आर 2 टॉवर्स ऑफ हाईट h and h dash. Let us consider this is point A, this is point C. सिंपल आहे, अगदी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इथं वापरायचं आहे. याला आपण A डॅश म्हणूया, याला आपण C डॅश म्हणूया, जी काही टॉवरची पोझिशन आहे त्याला, आणि ह्याला एक आपण इथं B म्हणूया. चालेल. सो कुठले कुठले पॉईंट्स मिळाले बघा, A B C किंवा A डॅश C डॅश मिळाला. सो दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज D. ओके, वेअर स्मॉल d वी कॅन कन्सिडर. सो त्याला आपण रेंज म्हटलं तरी सुद्धा चालेल बघा. सो रेंज इज नथिंग बट द स्मॉल d. सो रेंज इज ए स्ट्रेट लाइन डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ ट्रांसमिशन टू द पॉइंट ऑन अर्थ वेअर द वेव विल हिट व्हाइल ट्रॅव्हलिंग अलॉंग ए स्ट्रेट लाइन. ओके, सो वेअर दिस d इज नथिंग बट द रेंज. सो इथे मी लिहितो d. ओके, सो आपल्याला आता हे फाइंड आउट करायचं आहे. हाच पॉइंट असाच आपण इथं एक्सटेंड करू शकतो लाईक दिस ह्या टॉवरवरती. ओके, सो जनरली ही जर डायग्राम आपण जॉमेट्रीच्या फॉर्ममध्ये जर तयार करायची झाली तर आपल्याला याची एक जॉमेट्री मिळणार आहे बघा. तर ती जॉमेट्री कशी मिळणार आहे बघा, मी इथं हवं तर ती ड्रॉ करतो लाईक दिस. दिस हॉरिझॉन्टल लाईन, दिस इज रेडियस अँड दिस इज वन ऑफ द हायपोटेनियस लाईन. दिस इज आवर B पॉइंट, दिस इज आवर O पॉइंट अँड दिस इज आवर A डॅश पॉइंट. सिमिलरली ॲट दिस साइड वी कॅन से दॅट this is again O, this is B point and this is C dash point. Okay, this distance is nothing but D, this distance is nothing but R, this is again R, this is D. आता हे दोन्ही जवळजवळच आहेत, पण मी सेपरेट जॉमेट्री समजावी म्हणून हे सेपरेट ड्रॉ करतोय. लक्षात येतंय का बघा, दोन्ही आपण ट्रायंगल्स कसे ड्रॉ केलेले आहेत. दोन्ही ट्रायंगल्समध्ये आपल्याला पायथागोरस थेरम हा इझिली अप्लाय करता येतोय बघा. ओके, सो पहिल्यांदा या ट्रायंगलमध्ये आपण काय करूया, पायथागोरस थेरम अप्लाय करूया. मी थोडंसं हे रफ करतो. आता ही मगाची डायग्राम आहे वेव्ह प्रोपोगेशनची, ही थोडीशी रफ करतो. सो वेन वी विल अप्लाय द पायथागोरस थेरम टू ए पर्टिक्युलर ट्रायंगल वी विल गेट द रिलेशन. आपल्याला रिलेशन काय मिळेल बघा. समजा या ट्रायंगलमध्ये आपण अप्लाय करू. सो ट्रायंगल OA डॅश B म्हणूया. ओके, सो या ट्रायंगलमध्ये जर आपण अप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. सो OA डॅश स्क्वेअर is equal to OB square plus A dash B square मिळेल आपल्याला. चालेल का बघा. सो वी कॅन राईट दिस इक्वेशन दॅट इज OA dash square is equal to OB square plus A dash B square. ओके, सो आता बघा, जर आपण ह्या टॉवरला काहीतरी हाईट दिलेली होती h, बरोबर, आणि ही थोडक्यात काय आहे, रेडियसच आहे ना ही एक प्रकारची. सो ह्याला R प्लस H म्हटलं तर चालेल का बघा. सो A डॅशपासनं Oचं डिस्टन्स जे आहे त्याला R प्लस H म्हटलं तर चालेल. सो हेच रिलेशन मी असं लिहू का बघा. सो R प्लस Hचा स्क्वेअर इज इक्वल टू OB क्या आहे, OB इज ऑल्सो R स्क्वेअर आहे, अँड A डॅश B काय आहे मला सांगा, D आहे. सो वी कॅन राईट D स्क्वेअर. बघा सेम लक्षात येत आहे. सो देअर फोर हे सॉल्व करूया. R स्क्वेअर प्लस ट्वाईस RH प्लस H स्क्वेअर लिहितो मी इज इक्वल टू हे R स्क्वेअर प्लस D स्क्वेअर लिहितो मी. ह्यातला एक R स्क्वेअर तर कॅन्सल होईल, मग काय राहील, D स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस RH प्लस H स्क्वेअर राहील. हा H स्क्वेअर कॅन बी निग्लेक्ट. काय केला जातो बघा, H स्क्वेअर आपण काय केलं, निग्लेक्ट केला. काय निग्लेक्ट केला, कारण हा जो H आहे तो जनरली रेडियसपेक्षा कसा आहे, हा R पेक्षा कसा आहे, कमी आहे, म्हणून हा H स्क्वेअर निग्लेक्ट करायचा. हा H नाही निग्लेक्ट करून चालणार. मग निग्लेक्ट केल्यानंतर काय राहील, देअरफोर D स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस RH राहील. सो देअरफोर D इज इक्वल टू काय राहील, अंडर रूट ट्वाईस
RH राहील. सो दिस इज नथिंग बट द रेंज. स्वाभाविक आहे की जी काय रेंज आहे दिस इज नथिंग बट द रेंज, दिस इज रेंज ऑफ द कम्युनिकेशन म्हटलं तरी चालेल. मग ही जी रेंज आहे ती साहजिकच कोणावरती, हाईटवरती डिपेंड आहे ना. रेडियस आणि टू काय ह्या दोन गोष्टी कॉन्स्टंट आहेत, पण जेवढी टॉवरची हाईट जास्त असेल तेवढी आपण काय म्हणूया की रेंज आपल्याला मिळणार आहे ती कशी मिळणार आहे, जास्त मिळणार आहे. सिमिलरली जर या सुद्धा ट्रायंगलमध्ये जर आपण OBC डॅश म्हटलं, ह्याला आपण हा H डॅश म्हटलं होतं. सो हा H डॅश असेल आणि हा R असेल ना, सेमच फॉर्म्युला मिळेल ना. जसा हा मिळालेला आहे सेम फॉर्म्युला मिळणार आहे, फक्त डीच्या ऐवजी आपण ह्याला डी डॅश म्हणूया. इकडं सेमच डिस्टन्स आहे ना. सो डी डॅश इज इक्वल टू अंडर रूट ट्वाइस ऑफ R H डॅश म्हटलं तरी चालेल. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द रेंज. सो देर आर टू रेंजेस, दॅट इज D अँड D डॅश. ओके. सो आपल्याला माहिती आहे की जर रेंज वाढवायची असेल तर आपल्याला साहजिकच H ची व्हॅल्यू काय करावी लागेल, वाढवावी लागेल. आणि H म्हणजेच काय म्हटलं जातं, हाईट ऑफ द टॉवर म्हटलं जातं. आता मला सांगा टोटल रेंज जी आहे ती काय मिळेल सांगा. टोटल रेंज आपण दोघांचे ॲडिशन करू शकतो. टोटल रेंज म्हणजे लाईन ऑफ साईट रेंज म्हटलं तर चालेल. मी तुम्हाला लाईन ऑफ साईटचा अर्थ सांगितला होता बघा. ओके. सो दस total range is equal to this D plus D dash, we can say that. So it is twice RH plus under root twice RH dash. So this is the equation of total range and this is the equation of simple range, D and D dash. So ही जी इक्वेशन्स आहेत ही इक्वेशन्स आपल्याला आता न्यूमेरिकलसाठी यूज करावे लागतात. तर हे सुरुवातीचं एक छोटंसं एक्सप्रेशन आपल्याला इथं बघायला लागतं आणि याच्या बेसवरती बरेचसे न्यूमेरिकल्स आपल्याला पुढं सॉल्व्ह करायचे आहे. चला इथपर्यंत लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. चला इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना. एक दोन छोट्याशा डेफिनेशन्स बघूया आणि आजचं लेक्चर एंड करूया. एक आहे क्रिटिकल फ्रिक्वेन्सी याच्याशीच रिलेटेड आहे क्रिटिकल फ्रिक्वेन्सी. एक मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी म्हणूया बघा. आपल्याला माहीत आहे की रेडिओ वेव्ह ज्या आहेत, ज्या काही EM वेव्हज म्हणतो त्यांना आपण रेडिओ वेव्ह सुद्धा म्हणतो. ज्या काही रेडिओ वेव्हज आहेत त्या काय होतात, आयनोस्फिअरला जाऊन सुद्धा रिफ्लेक्ट होऊन माघारी येतात ना. ओके. सो आयनोस्फिअर पासून रिफ्लेक्ट होऊन माघारी आलेली सगळ्यात जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी असलेली रेडिओ वेव्हज आणि त्याची जी काही जास्त फ्रिक्वेन्सी असेल त्याला काय म्हटलं जातं, क्रिटिकल फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. सो इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिओ वेव्ह. बघा मी डेफिनेशन बुक प्रमाणे लिहितो. इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू, पण कुणाची, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिओ वेव्स which can be reflected back to the earth, पण कुठून, आयनोस्फिअर पासून ना, which can be reflected back to the earth, which can be reflected back to the earth from the ionosphere, जो आयनोस्फिअर आपण लिहिला होता ना, शेवटचा जो स्पेअर होता तिथून रिफ्लेक्ट झालेली रेडिओ वेव्ह असेल आणि त्याची फ्रिक्वेन्सी फ्रॉम द आयनोस्फिअर व्हेन द वेव्हज आर डायरेक्टेड नॉर्मली टू आयनोस्फिअर, when the waves are directed normally म्हणजे perpendicular to the ionosphere, called as critical frequency. एक अशी फ्रिक्वेन्सी आहे रेडिओ वेव्हची की ती वेव्ह आयनोस्फिअर पासून डायरेक्ट रिफ्लेक्ट होऊन कुठं आली असेल, बॅक टू द अर्थ सरफेस असेल. ती जी फ्रिक्वेन्सी असेल त्या रेडिओ वेव्हची त्याला काय म्हटलं जातं, क्रिटिकल फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. सो दिस इज द डेफिनेशन रिगार्डिंग द क्रिटिकल फ्रिक्वेन्सी इन द स्काय वेव्ह प्रोपोगेशन. स्काय वेव्ह प्रोपोगेशन मधला हा थोडक्यात पॉईंट आहे. अजून एक डेफिनेशन बघूया आपण. स्किप डिस्टन्स म्हटलं जातं त्याला, स्किप डिस्टन्स ज्याला की झोन म्हणतात. झोन हे कमीत कमी डिस्टन्स आहे बघा. हे शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हटलं जातं जिथं स्काय वेव्हचं प्रोपोगेशन आपल्याला मिळत नाही, म्हणजे तिथपर्यंत स्काय वेव्हचं प्रोपोगेशन होत नाही. एक शॉर्टेस्ट रेंज आहे ना,
किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे असं म्हटलं जातं. सो इट इज ए शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम ए ट्रान्समीटर. इट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स. इट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम ए ट्रान्समीटर मेजर. ट्रान्समीटरपासून मेजर केलं जातं. फ्रॉम ए ट्रान्समीटर measured along the surface of the earth at which measured along the surface of earth at which measured along the surface of the earth at which a sky wave of fixed frequency. A sky wave, आता sky wave मगाशी आपण बघितलेले, sky wave of फिक्स्ड फ्रिक्वेन्सी. फिक्स्ड म्हणजे एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, एक काहीतरी व्हॅल्यू असलेली फ्रिक्वेन्सी त्या स्काय वेव्हची. फिक्स्ड फ्रिक्वेन्सी विल बी रिटर्न टू द अर्थ सो दॅट विल बी रिटर्न्ड टू द अर्थ. सो दॅट रिटर्न टू द अर्थ म्हणजे बॅक टू द, रिफ्लेक्टेड बॅक टू द अर्थ. सो दॅट no sky waves can be received within the skip distance. So that no sky waves can be received within skip distance. बघा, म्हणजे काही असं एक डिस्टन्स आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम ए ट्रान्समीटर. ट्रान्समीटर आहे अर्थ सरफेसवरती, त्याच्या आजूबाजूचा डिस्टन्स म्हणूया. फ्रॉम ए ट्रान्समीटर मेजर्ड अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, मेजर्ड अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ ॲट विच ए स्काय वेव ऑफ फिक्स्ड फ्रिक्वेन्सी विल बी रिटर्न टू द अर्थ सो दॅट नो स्काय वेव कॅन बी रिसिव्ड विदिन द स्किप डिस्टन्स. सो तो एक प्रकारचा झोन आहे. ओके, त्या झोनमध्ये थोडक्यात स्काय वेव जी आहे ती काय केली जाणार नाही, तर रिसीव्ह केली जाणार नाही. तर हे एक शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, त्याला म्हटलं जातं स्किप डिस्टन्स म्हटलं जातं, किंवा त्यालाच एक पर्टिक्युलर झोन म्हटलं जातं. सो दिस 2 पॉईंट्स आर रिलेटेड टू द स्काय वेव्ह प्रोपोगेशन. बघा, आज आपण काय बघितलं, आपण पहिल्यांदा एक्सरेज आणि गॅमा रेचा स्टडी केला. त्याच्यानंतर आपण वेव्ह प्रोपोगेशन 3 टाईपचे असतात सांगितलं. एक ग्राउंड वेव्ह प्रोपोगेशन, एक स्काय वेव्ह प्रोपोगेशन आणि एक स्पेस वेव्ह प्रोपोगेशन. त्याच्यानंतर आपण रेंजचा फॉर्म्युला बघितला, स्मॉल डीचा √2 ऑफ RH. आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ जी की 6400 किलोमीटर असते, आणि एच म्हणजे हाईट ऑफ द टॉवर. सो जेवढा हाईट ऑफ द टॉवर जास्त असेल तेवढी रेंज साहजिकच जास्त असणार. आणि त्याच्यानंतर 2 पॉईंट्स बघितले, एक क्रिटिकल फ्रिक्वेन्सी आणि एक स्किप डिस्टन्स म्हणजे झोन बघितलं. सो दिस इज अवर थिअरॉटिकल पॉईंट ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक. नेक्स्ट पार्ट जो आहे त्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण कम्युनिकेशन सिस्टीम जी आहे ती कम्युनिकेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम असेल, त्याच्यामधले डिफरंट ब्लॉक्स असतील, त्याचा स्टडी करूया. सो इथपर्यंतचा अभ्यास आहे तो व्यवस्थित करा, याच्या नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करा. यात न्यूमेरिकलसुद्धा आपण बरेचसे बघणार आहोत, तर त्या न्यूमेरिकलचाही सुद्धा आपण पुढच्या लेक्चरला CETच्या क्वेश्चन्स आणि बुकमधले अनसॉल्ड क्वेश्चन्स आहेत त्याचा अभ्यास करूया. तोपर्यंत अभ्यास करा. काही शंका असतील तर विचारा, व्हॉट्सअपला मेसेज करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.